हॅलो स्टुडंट, मुलांची आता नीटची एक्झाम झालेली आहे आणि प्रत्येक मुलाला असं वाटत आहे की यावर्षी आपलं एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. आता महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला एमबीबीएसचं सीट घ्यायचं आहे तर सेमी गव्हर्नमेंटला आपल्याला किती स्कोर असेल तर आपलं एमबीबीएसचं सीट महाराष्ट्रात कन्फर्म होऊ शकतं, हे या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी वाईज सांगणार आहोत की जेणेकरून मुलांना थोडीफार क्लिअरिटी येऊन जाईल की किती स्कोरला आपल्याला एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटला मिळू शकतो. सो आपण चालू करू. आपली जर कॅटेगरी ओपन असेल तर ओपन कॅटेगरीला 475 ते 485 या स्कोरपर्यंत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचं सीट हे मिळू शकतं. हे आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सांगत आहोत, मग याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. तर आपला स्कोर जर 475 ते 85च्या आसपास आला तर आपलं एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रात कन्फर्म होऊ शकतं. आपली जर ओबीसी कॅटेगरी असेल तर ओबीसी कॅटेगरीला 465 ते 480 एवढा जर आपला स्कोर असेल तर ओबीसी मधून एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म होऊ शकतं. आपली जर कॅटेगरी एनटीबी असेल तर एनटीबी साठी 440 ते 460 एवढा जर आपला स्कोर असेल तर आपलं एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म होऊ शकतं. आपली कॅटेगरी जर एनटीसी असेल तर एनटीसी साठी 470 ते 480 एवढा जर आपला स्कोर असेल तर एमबीबीएसचं सीट हे आपल्याला इथे मिळू शकतं. त्यात कॅटेगरीचं बेनिफिट पण आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर एनटीडी जर आपली कॅटेगरी असेल तर एनटीडी साठी 475 ते 485 एवढा जर आपला स्कोर असेल तर एमबीबीएसचं सीट आपल्याला इथे मिळू शकतं. त्यात कॅटेगरीचं बेनिफिट पण आपल्याला मिळून जाईल. त्याच्यानंतर एससीबीसी जर आपली कॅटेगरी असेल तर एससीबीसी साठी 470 ते 485 एवढाच कट ऑफ हा जाऊ शकतो एससीबीसी कॅटेगरीसाठी. ईडब्ल्यूएस कॅटेगरी ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला लागू होत नाही, सो आपण त्याचे कट ऑफ सांगत नाही आहोत. त्याच्यानंतर येतं व्हीजे कॅटेगरीचा. तसं ओव्हरऑल बघायला गेलं तर व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ हा कमीच जात असतो. तो म्हणजे 450 ते 470च्या दरम्यान जर तुमचा स्कोर येत असेल आणि तुमची कॅटेगरी जर व्हीजे असेल तर एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये कन्फर्म तुमचं होऊ शकतं. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी जर एससी असेल तर एससीचा कट ऑफ हा 410 ते 430 एवढा एससीचा कट ऑफ एक्सपेक्टेड आपण म्हणत आहोत. तो एक्सपेक्टेड 410च्या आसपास एससीचा कट ऑफ हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर एसटी कॅटेगरीचा सगळ्यात कमी कट ऑफ जात असतो. त्याच्यामध्ये 315 किंवा मग 350 पर्यंत जर तुमचा स्कोर येत असेल तर सेमी गव्हर्नमेंटला एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. कॅटेगरीचं पूर्ण बेनिफिट तुम्हाला इथे मिळू शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 200 आणि 300च्या आतमध्ये आहे असे विद्यार्थी डीम कॉलेजला प्रेफरन्स ठेवू शकतात जर तुम्हाला एमबीबीएस महाराष्ट्रामधूनच करायचं असेल तर. सो एवढा जर तुमचा स्कोर असेल तर तुमचं एमबीबीएसचं सीट हे महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. किंवा जर तुमचा स्कोर याच्यापेक्षा कमी असेल तरी तुमचं एमबीबीएसचं सीट हे होऊ शकतं इंडियामध्ये. तर मग ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठल्या मार्कांना कुठल्या राज्यामध्ये तुमचं एमबीबीएसचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं याची जर माहिती पाहिजे असेल किंवा मग महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल, मग ते एमबीबीएस असो, बीडीएस असो, बीएमएस असो किंवा मग बीएचएमएस असो, तुमचा स्कोर कितीही असो तरी तुमचं कन्फर्म ॲडमिशन हे होऊ शकतो. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग लावायची असेल महाराष्ट्रासाठी, ऑल इंडियासाठी किंवा मग आउट ऑफ इंडियासाठी, त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. सो थँक्यू.